चाहे संजय राउत हो, चाहे और 4 लोग हैं, सभी को एंटी सोशल एलिमेंट्स बताकर झूठा पूरा झूठ मूठ बताकर ये हमारे फ़ोन टैप किए थे। ये अब सामने आ रहा है। किसी को ड्रग्स पेडलर बताया है, किसी को गैंगस्टर बताया है, हाँ, किसी को और कुछ बनाया है। तो ये सब चल रहा था उस वक्त जब सरकार बन रहा था यहाँ 2019। तो कोई ना कोई हमारे पर निगरानी रखता है। सरकार के बारे में, नए सरकार के गठन के बारे में हम क्या करना चाहते हैं, हमारी किससे बात होती है, ये सब चल रहा था। अब उसमें हमारी जो प्राइवेसी है वही भंग हो गई। दूसरी बात है एक पुलिस अफसर वो निष्पक्ष काम करने की उनसे आप उम्मीद रखते हैं, वो किसी एक पॉलिटिकल पार्टी और किसी एक पॉलिटिकल पार्टी के नेता के प्रति वफादारी दिखाने के लिए ये सब कर रहे हैं। अब उसको अब केंद्र सरकार प्रोटेक्शन दे रही है, हमेशा की तरह केंद्र सरकार उनको प्रोटेक्शन दे रही है। ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण बात है। सर, एंटी सोशल एलिमेंट सांगून तुमचं फोन टॅप केले गेले तुमच्या काय वाटतं याच्यावर आपल्याला? एकनाथ खडसे असतील, मी स्वतः असेन, नाना पटोले असतील, गो खात्याकडून फोन टॅपिंगची परवानगी घेताना आम्ही सगळे आमचे फोन नंबर तेच आहेत, पण समोर जी नावं टाकली आहेत ती कोणी ड्रग्स पेडलर आहे, कोणी गुंडांची टोळी चालवतो आहे, कोणी अजून काही समाजयुगाचं कामं करतो आहे, अशा लोकांची नावं टाकून ती फोन टॅप करण्याची परवानगी रश्मी शुक्ला यांनी मागितली। आम्हाला सगळ्यांवरती आमची ते जे त्या काळात 2019 साली महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार बनण्याची प्रक्रिया सुरू असताना आमच्यावरती लक्ष ठेवलं जात होतं, आमचे फोन ऐकले जात होते, आमच्यावर पाळत ठेवली जात होती। आता हे सगळं प्रकरण उघड झाल्यावरती तेव्हाचे SID कमिशनर रश्मी शुक्ला आहे त्या केंद्राच्या सेवेत गेले, त्यांच्यावर तिथे गुन्हे दाखल झाले। पण आजही भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे केंद्रात ते ह्या एलिमेंट्सना, रश्मी शुक्लासारख्या एलिमेंट्सना पाठबळ देत आहे आणि त्यांना संरक्षण देत आहे। ते अत्यंत चुकीचं। सर, आपण एका इंटरव्ह्यूमध्ये असं देखील म्हणालेलं आहात की ज्यावेळी युतीचं सरकार होतं त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काही मुस्लिम नेत्यांच्या बैठका झाल्या आणि त्यांनी मशिदींची जागा वाढवून दिली। तुम्ही चुकीचं सांगताय। मी असं बोललेलो आहे, हे ऑन रेकॉर्ड आहे। आता जो काय भोंग्याचा विषय सुरू आहे राजकीय, आता जे काय राजकीय भोंगे वाचतायत हिंदुत्वाच्या नावात, हे जे काय ढोंग चाललं आहे भोंग्यांच्या संदर्भात, हे ज्या प्रकारे सुरू आहे त्याच्याविषयी मला एवढंच म्हणायचं आहे सध्या की महाराष्ट्रात ठीक आहे, सरकार आहे, कायदा आहे, ते पाहतील, पण या संदर्भात भोंग्यांच्या संदर्भात एक नेशनल पॉलिसी, राष्ट्रीय धोरण, नेशनल पॉलिसी बनानी चाहिए मोदी सरकार ने। अब तक गुजरात के सब लाउड स्पीकर नीचे नहीं उतरे। आप यूपी में जाइए और देख लीजिए, आप बिहार में जाकर देख लीजिए, नीतीश कुमार की सरकार चल रही है ना आपके नेतृत्व में, आपके समर्थन से। जैसे आपने गोवंश हत्या के बारे में पॉलिसी बनाई, लेकिन कुछ राज्यों को आपने छूट दी, नॉर्थ ईस्ट है, गोवा है, वहाँ के मुख्यमंत्री ने आपकी पॉलिसी मानने को इनकार कर दिया। तो कहाँ हो गई नेशनल पॉलिसी गोवंश हत्या के बारे में? नहीं ना। लेकिन मैं ये कहता हूँ, मेरी पार्टी की तरफ से मैं प्रधानमंत्री जी को अपील करता हूँ, लाउड स्पीकर का जो विवाद खड़ा किया है आपके लोगों ने और आपके लोगों के इशारों के ऊपर, तो आप लाउड स्पीकर के बारे में एक नेशनल पॉलिसी बनाइए और पूरे देश में लागू कर दीजिए। सबसे पहले बिहार में लागू कर दीजिए, दिल्ली में लागू कर दीजिए, गुजरात में कर दीजिए, महाराष्ट्र तो अपने आप आ जाएगा। महाराष्ट्र तो कानून का पालन करने वाला राज्य है, हम करेंगे, लेकिन आप बनाइए और सख्ती से उसके ऊपर अमल कर दीजिए अगर आपने हिम्मत है। सर मराठी बोला है, उन्होंने कहा है ममता बनर्जी लीड कर सकती है 2024 का फ्रंट। देखिए, बाहर
सध्या जो काय राजकीय भोंग्यांचा विषय सुरू आहे हिंदुत्वाच्या नावावर, हे एक ढोंग आहे आणि हे ढोंग फार काळ चालणार नाही. याच्यामुळे हिंदुत्व बदनाम होत आहे. मी परत सांगतो, हिंदुत्वाविषयी लोकांच्या मनात शंका निर्माण होत आहे. भोंग्यांच्या संदर्भात प्रधानमंत्री मोदी यांना आमचं आवाहन आहे की त्यांनी देशभरासाठी एक राष्ट्रीय धोरण निश्चित करावं, नॅशनल पॉलिसी. या देशामध्ये भोंग्यांच्या संदर्भात भोंगे कोणते असतील, मशिदीवरचे असतील, मंदिरांवरचे असतील, सभेमधले असतील किंवा राजकीय भोंगे जे तुम्ही लावता ते असतील, एक भोंग्यांचं धोरण निश्चित करा, दिशानिर्देश द्या, कायदा करा आणि सगळ्यात आधी या भोंग्यांची सुरुवात जी आहे भोंगाबंदीची बिहारपासून सुरू करा. बिहार घ्या, गुजरात घ्या, महाराष्ट्र घ्या, दिल्ली करा, आम्ही करू ना. पण असं नको, तुम्ही गोवंश हत्याबंदीचा एक कायदा बनवलात आणि त्यातून काही राज्यांनी स्वतःची पळवाट सोडली. नॉर्थ ईस्ट, ईशान्येकडील राज्य गोवंश हत्याबंदी मानायला तयार नाही. गोव्यासारखं राज्य जे तुमच्या अधिपत्याखाली आहे ते मानायला तयार नाही आणि इतर राज्यांवर तुम्ही जो दबाव आणलेला आहे. अशा तऱ्हेने ड्युएल पॉलिसी चालणार नाही. दुटप्पीपण, एक पॉलिसी करा. जर तुम्ही म्हणता ना एक विधान, एक संविधान, एक निशाण, मग भोंगा असेल किंवा गोवंश हत्याबंदी असेल, तुम्ही एकच कायदा सगळ्यांसाठी लागू करा. ही माझ्या पक्षाची, शिवसेनेची भूमिका आहे आणि आम्ही यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना हे आवाहन केले. सर, बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका भोंग्याच्या विरोधात मात्र भाजपची देखील तीच आहे आणि नाही, भारतीय जनता पक्षाला आत्ता जाग आहे. भारतीय जनता पक्षाची शोभ आता उडाली. बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भातली मशिदीवरील भोंगाची भूमिका आपल्याला माहिती आहे जाहीरपणे. त्यानंतर त्याच्यावरती अनेक कायदेशीर भूमिका आल्या. सुप्रीम कोर्टचा एक निर्णय आला, त्यानुसार महाराष्ट्रामध्ये तेव्हापासून कारवाया सुरू आहे. आम्हाला भोंग्यांसंदर्भातून कोणाकडून अक्कल शिकण्याची गरज नाही. सर, मध्ये FSA काय नेमकं विधान होतं? कोणतं? FSA नाही, शिवसेना प्रमुखांनी सातत्यानं अनेक प्रश्न जे आहेत मुस्लिमांसंदर्भातले हे चर्चेतून सोडवले. नक्कीच त्यांनी एक कठोर भूमिका, आक्रमक भूमिका घेतली. जसं रस्त्यावरील नमाज ही त्या काळामध्ये 1985 नंतर या मुंबईत एक मोठी समस्या होती. रस्त्यावर ट्रॅफिक, लोकांना त्रास, असे अनेक विषय होते आणि बाळासाहेबांनी तेव्हा एक आव्हान दिलं होतं की रस्त्यावरची नमाज बंद करा, मशिदीवरचे भोंगे उतरवा, बंद करा. ही भूमिका बाळासाहेबांची होती, शिवसेना प्रमुखांची. पण नुसती भूमिका घेऊन ते थांबले नाही, त्याच्यावर त्यांनी एक तोड काढली. जेव्हा महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपाचं सरकार आलं, युतीचं सरकार आलं, प्रथम मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी सर्व प्रमुख मुस्लिम मौलवींना आणि नेत्यांना बोलून सांगितलं की मुंबईतले रस्त्यावरील नमाज हे बंद झाले पाहिजेत. ते मी चालू देणार नाही. मी लोकांना वचन दिलंय तसं. तेव्हा शिवसेना प्रमुखांनी विचारलं की यासाठी काय केलं पाहिजे, तुम्ही रस्त्यावर का नमाज पडताय? तेव्हा त्या मौलवींचं म्हणणं होतं की आमच्या मशिदींचा आकार फार लहान आहे, आम्हाला नमाज पडायला जागा नाही प्रार्थनेसाठी. उपाय काय? ते म्हटले की आम्हाला थोडी मशिदीची जागा वाढवण्यासंदर्भात FSI वाढवून द्या, म्हणजे आम्ही मशिदीची उंची थोडी वाढवू आणि नमाज रस्त्यावरती आमचे जे लोक पडतात ते पडणार. शिवसेना प्रमुखाने गोपीनाथराव मुंडे आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री यांना बोलून सांगितलं की रस्त्यावरची नमाज बंद करायची असतील तर ह्यांची जी भूमिका आहे, ह्यांची जी मागणी आहे, त्याचा आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल. आणि तो विचार झाला आणि मशिदींचा FSI त्यावेळेला वाढवून दिला आणि रस्त्यावरची नमाज पूर्णपणे बंद झाले मुंबईतले. हे सत्य. पण नुसतं भोंगे लावून गोंगाट करून चालत नाही. राज्यकर्त्याला, राजकारण्याला त्यातून एक तोडगा काढावा लागतो. तो तोडगा काढण्याची हिंमत तेव्हा शिवसेनेमध्ये होती, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती. हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. कारण बाळासाहेब हे स्वतःचे निर्णय स्वतः घेत होते हिंदू हृदय सम्राट म्हणून. त्यांच्यावरती कोणी निर्णय लादत नव्हतं. ते आपल्या विचारानं स्वयंस्फूर्तीने निर्णय घेत. त्यांना हिंदुत्वाची शॉल काही जण पांघरतात असतात. सर, एकीकडे ये विपुल बोरा है, उन्होंने कहा है भाई मैं बोरा जी को पहचानता हूँ, हमारे साथ राज्यसभा में कल तक थे, कांग्रेस के नेता थे आसाम से.
अब उन एक भूमिका है, तृणमूल कांग्रेस में अब चले गए हैं। उनका जो कहना है हमने भी सुन लिया, हमने भी पढ़ लिया है। अभी हमने जो कहा है कि मुंबई में जल्दी सभी राज्यों के जहां गैर भाजपा शासित राज्य है वहां के प्रमुख नेता, वहां के मुख्यमंत्री की एक परिषद, एक कॉन्फ्रेंस मुंबई में होने जा रही है। माननीय उद्धव ठाकरे जी होस्ट करेंगे, उसमें उस पर विचार करेंगे। जो भी किसी की भूमिका है, जो विचार है, हम उस बात करेंगे, खुलकर बात करेंगे। तर इंडियन बार असोसिएशनने आव्हान याचिका दाखल केली त्या संदर्भात एकाच पक्षाला न्याय कसा मिळतो त्या संदर्भात मी माझ्या मताशी ठाम आहे। हा घोटाळाच आहे। न्यायालय एकाच पक्षाच्या नेत्यांना की दिलासा देत आहेत, बरं का? हा घोटाळाच आहे न्याय व्यवस्थेतला आणि मी माझ्या मताशी ठाम आहे। ताज्या बातम्यांसाठी आमच्या लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।